IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईला महाड येथून अटक करण्यात आली आहे। सध्या महाराष्ट्रात वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या IAS अधिकारी पूजा खेडकरांचं प्रकरण चांगलंच गाजतंय। पूजा खेडकर यांच्या नियुक्तीविषयी योग्य ती कारवाई सुरू असताना त्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मालमत्तेविषयी आता शंका उपस्थित होऊन त्याविषयी योग्य ती कारवाई प्रशासन करताना दिसत आहे। या प्रकरणी पौड पोलिसांनी खेडकर यांना नोटीस बजावली असताना खेडकर या फरार झाल्या होत्या। यांच्यावर पुणे पौड पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला होता। मात्र काल रात्री मनोरमा खेडकर यांना महाड तालुक्यातील हिरकणीवाडी येथील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे। पाचाड येथे असणाऱ्या हॉटेलमधून अटक केल्यानंतर पोलीस पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत। त्यामुळे पूजा खेडकर आणि त्यांच्या पालकांवर प्रशासनाकडून आता काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचंच लक्ष आहे। आमच्याकडे 9:30 ते 9:45 दरम्यान आले तर त्यांचं नाव होतं, त्यांनी दोघांचं आई आणि मुलगा आहे असं आम्हाला त्यांनी नातं सांगितलं त्यांनी आम्हाला, आणि आम्हाला रूम पाहिजे तर त्यांनी मग त्यांच्या आल्यानंतर त्यांची आम्ही एंट्री करून घेतली। दादासाहेब ज्ञानदेव ढाकणे असं त्यांचं नाव होतं आणि त्यांच्या आईचं नाव त्यांनी टाकलं इंदुबाई ज्ञानदेव ढाकणे असं त्यांनी आम्हाला नाव सांगितले। तर नाव सांगितलं त्यांना आम्ही रूम त्यांना खोलून दिला आणि साधारणतः रात्री 2:30 ते 2:45 दरम्यान पोलिसांचा स्टाफ आला। इथं स्टाफ आल्यानंतर त्यांच्यावर लेडीज कॉन्स्टेबल वगैरे होत्या, एक महाड तालुक्याचे पोलीस होते। तर त्यांनी आम्हाला विचारपूस केली, त्यांनी फोटो वगैरे दाखवले। तर त्यांना आम्ही जे रिस्टर त्यांना जी माहिती पाहिजे त्यांना रिस्टर दिलेली आहे त्यांना, आणि त्याच्यानंतर त्यांनी ती माणसांची व्हेरीफाय केल्यानंतर सकाळी ते 6:30 पर्यंत रात्री आले, 6:30 पर्यंत थांबले, सकाळी 6:30 ते घेऊन गेले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।